अरे अफगाणिस्तान, तुम्ही हे काय केलं? हातातली मॅच तुम्ही घातलात. तुम्हाला 3 बॉलमध्ये फक्त 2 रन काढायचे होते आणि तेही फ्री हिट होता. तिथं तुम्ही फक्त रनआउट होऊ शकला असतात. तुम्ही रनआउटच झालात. काय गरज होती? शेवटचा विकेट होता. रन घ्यायची, रिस्क घ्यायची काय गरज होती तुम्हाला? पुन्हा 2 बॉल शिल्लक होते ना तुम्हाला. एकच रन काढायचं होतं तुम्हाला. हातातली मॅच तुम्ही घातलात. मॅच तिथे टाय झाली. टाय झाली ठीक आहे. पहिला सुपर ओव्हर झाला, तेही टाय झाला. दुसऱ्या सुपर ओव्हरला तुमचा गुरबज एवढा चांगला बॅट्समन आहे. तुम्हाला मॅच एवढी तुम्ही जवळ आणून दिला. तुम्ही त्यांना पाठवायचं सोडून नबीला का पाठवलात तुम्ही? हाताने तुम्ही चुका केल्या त्या. नमस्कार मित्रांनो, बीके क्रिकेट झोन मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, अफगाण साऊथ आफ्रिका मॅच काय फिल्मी स्टाईल मॅच झाली. पिक्चर ही रोमांच या मॅच मध्ये होता. एकदा आफ्रिका, एकदा अफगाण, एकदा आफ्रिका, एकदा अफगाण अशी मॅच इकडून तिकडे झुकत होती. पहिली मॅच मेन मॅच टाय झाली. पहिला सुपर ओव्हर टाय झाला. दुसऱ्या सुपर ओव्हरला रोमांचकारी मॅच. 4 बॉलला तुम्हाला 24 रन पाहिजे होते. गुरबज वर होता. पहिल्या बॉलला 6, दुसऱ्या बॉलला 6, तिसऱ्या बॉलला 6 आणि चौथ्या बॉलला बॅट लागली, तो आउट झाला आणि अफगाणिस्तानला हार झाली अफगाणिस्तानची. खूप मॅच जबरदस्त मॅच झाली. ही मॅच नाही पाहिली तर काय पाहिली. वर्ल्ड कपची आतापर्यंत सर्वात बेस्ट मॅच मी पाहिलेली. प्रत्येकाने पाहावं आणि आतापर्यंत जेवढे व्ह्यूज या मॅचला आलेले आहेत एवढी मॅच आतापर्यंत दुसरी कुठल्याच व्ह्यूज आली नसती. खूपच रोमांचकारी मॅच होती. सर्वप्रथम बॅटिंग करत साऊथ आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 187 रन काढले. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. डिकॉकने सुरुवातीला चांगली खेळी केली. 59 रन काढले त्याने 41 बॉलमध्ये. त्यानंतर रिकल्टननेही 61 रनची खेळी केली 28 बॉलमध्ये. तुफानी खेळी करत 187 रनचे लक्ष्य अफगाणिस्तानला दिलं. अफगाणिस्तान बॅटिंगला आला. गुरबजने जबरदस्त तुफानी बॅटिंग करत फक्त 44 बॉलमध्ये 84 रन काढले त्यांनी 200च्या स्ट्राईक रेटनं. जबरदस्त बॅटिंग केली राव. मॅच अगदी तोंड घासाशी आणून दिली होती गुरबजनं. खूप छान बॅटिंग केली. शेवटी उमरजाने 22 केलं. शेवटी शेवटच्या 3 बॉलमध्ये त्यांना फक्त 5 रन काढायची होती. पण शेवटचा ओव्हर पण इंटरेस्टिंग राहिला. त्यांना 6 बॉलमध्ये 13 रन काढायचे होते. पहिल्याच बॉलला रबाडाने विकेट घेतला होता नूर अहमदचा, पण ते नो बॉल ठरला. नो बॉल ठरल्यानंतर पुन्हा पुढचा बॉल वाईट, पुन्हा 6 केला. पुन्हा असं करत करत शेवटी 3 बॉलमध्ये 5 रन होते. तिथेही नो बॉल टाकला रबाडाने. रोमांचकारीच ओव्हर राहिला शेवटचा आणि त्यानंतर रन घ्यायच्या गडबडीमध्ये त्याने रनआउट झाला तिथं आणि तिथं मॅच टाय झाली. टाय झाल्यानंतर परत सुपर ओव्हर झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताननं 17 रन काढले. त्याच्या मोबदल्यातही त्यांनी तिथेही अफगाणिस्तान जिंकण्याच्या पोझिशनमध्ये होता. शेवटी आफ्रिकेला 1 बॉलला 6 रन काढायचे होते. तिथं स्टबने शेवटच्या बॉलला छक्का मारून तो पण पहिला ओव्हर टाय झाला. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरला साऊथ आफ्रिका बॅटिंगला आली. 23 रन काढले त्यांनी. लक्ष्य तर खूप मोठं होतं, कारण शेवटच्या सुपर ओव्हरला आतापर्यंत 23 रन चेस झालेले नाहीये. तरी त्यांनी 23 रन काढले. त्यांनी प्रयत्न केले आणि चुकी मोठी ही झाली अफगाणिस्तानची. गुरबज सारखा प्लेअर असताना त्यांनी नबीला पाठवलं. नबीनं पहिला बॉल खाल्ला, दुसऱ्या बॉलला आउट झाला. मग 4 बॉलला 24 रन काढायचे होते, कारण त्याने 23 रनचं टार्गेट दिलं होतं गुरबाजाला. गुरबाजनं पहिल्या बॉलला 6 मारला, दुसऱ्या बॉललाही 6 मारला, तिसऱ्या बॉललाही 6 मारला. मॅच रोमॅन्चकारी मूडमध्ये आला. शेवटी शेवटच्या बॉलला 1 बॉल 5 रन पाहिजे होते, पण तिथं बॅड लक, तो आउट झाला आणि मॅच आफ्रिकेने जिंकला. पण शेवटपर्यंत त्यांनी लढा दिला. मॅच खूप सुंदर झाली. एकदा इकडं झुकत होती मॅच. सगळ्या जग आज नाराज झालं, कारण अफगाणिस्तानला सगळे सपोर्ट करत होते. अफगाणिस्तान तुमच्याबद्दल हळहळ वाढत होती, कारण हातात मॅच होती तुमच्या. तुम्ही जिंकू शकला असता. गेल्या वेळेस तुम्ही सेमीफायनलला गेलात. यावेळेसही सुपर 8 मध्ये जायचा तुम्हाला चान्स होता, पण ते हातानं झालं. सगळं जग तुमच्याबद्दल हळहळ व्यक्त करत आहे, कारण विजय तुमचा होता. शेवटपर्यंत तुम्ही लढलात, कारण जी अपेक्षा होती तुमच्याकडून तसं तुम्ही लढलात. खूप छान केलं. यावेळेस तुमची बॅड लक. पुढच्या वेळेस तरी असा प्रयत्न करा, या चुका ज्या झाल्यात त्या पुढच्या वेळेस करू नका.